मनोजीवं मारुति दुर्लभेगं तेन्द्रियं चिन्तां वरिष्ठं वातात्मजं मातृ यांचा मेसेज मला तुझ्याशी बोलायचंय. दुपारी 1 वाजता हॉटेल सी व्ह्यू मध्ये भेटायला ये. एकटीच ये. खूप बोलायचंय. आज इतक्या दिवसांनी यांनी मला काऊन मेसेज केला असेल? काय बोलायचं असेल यांना? काय काम असेल? नानाजींना सांगू का? नाही, नको. जर नानाजी नाही म्हणाले तर काय करू? यांना काय बोलायचं असेल? आज यांचा वाढदिवस आहे आणि आजच यांचा मेसेज आला. काय बोलायचं असेल त्यांना? काल ते माझ्याशी असं काऊन वागले? नाही, त्या शन्यासमोर दाखवण्यासाठी असं वागले असतील. यांना खरंच भेटायचं असेल का? भेटायला ये दुपारी 1 वाजता. काय करू? नाही, मी जाईन यांना भेटायला. हो, मला यांना भेटायला जायलाच हवं. पण काय बोलतील? मी काय बोलू यांच्याशी? खूप बोलायचंय. काय बोलायचंय? पण मला यांना भेटायचंय नक्की. काय करू? मला आता काही समजून नाही राहिलं. काहीच सुचून नाही राहिलं. काय करू? हॉटेल सी व्ह्यू. बाप रे, म्हणजे तू तिला शेवटी 5 स्टार हॉटेल मध्ये पाठवणार आहेस? हो, मग तिकडे जाईल आणि वाट बघत बसेल नुसती. पण तिथे कोणी तिला मेड म्हणून तरी उभं करेल का यार? तेच तर हवंय मला. तिचा अवतार बघून कोणी तिला एंट्रीच दिली नाही पाहिजे. पण तिने खूप वेळ वाट पाहिली तर ती गुरु अंकलला तिथून फोन करेल ना. एवढी अक्कल आहे का तिला? ती असं काही करणार नाही. ती वाट बघत बसेल त्याची. आणि तशी ती फुलाची पतिव्रता वगैरे. गुरुनाथला जर कळलं की तू त्याच्या फोनवरून तिला मेसेज केलास तर? बेबी, मी गॅरीच्या फोनवरनं मेसेज डिलीट केला ऑलरेडी. अगं पण पावळट, सॉरी, पण तू वेडी आहेस का थोडी? तिच्या फोन मध्ये अजूनही तो मेसेज असणार आहे ना? ती तो प्रूफ म्हणून दाखवूच शकते ना. शपथ, मी याचा विचारच केला नव्हता. ईशा यार, कर काहीतरी. आता काय करायचं? आता काही नाही, तुला तिच्या फोनवरचा मेसेज अर्जंटली डिलीट करायला हवाय. समीदा, थांब. शिट यार, मला कसं लक्षात नाही आलं यार हे. सॅम पिकअप प्लीज. हिला बरोबर वेळेला फोन उचलत नाही. अरे यार, काय करायचं आता? ईशा,
ऐक ना, तू माझी खूप चांगली फ्रेंड आहेस ना, प्लीज काही करून त्यांच्या घरी जा आणि राधिकाच्या फोन मधून मेसेज डिलीट कर ना प्लीज. मी हो तू, मग काय मी? अगं मला दारात पण उभं करणार नाही ती, प्लीज. अरे यार माझं काय वेगळं आहे, मला पण नाही दारात उभं करणार आहेत. आणि त्यातून ती समिता घरी नसेल ना, नो चान्स. बघ ना प्लीज, काहीतरी करून जा ना, कशी तरी एंट्री मार ना घरात तिच्या प्लीज. नाही यार, मला नाही वाटत मला हे जमेल. प्लीज नको सांगू. ओके फाईन, ऐक, मी तुला 5 स्टार मध्ये नेते ना डिनरला. हा हा, पण एवढंच नाही पुरणार. मला ना तुझं ते ब्रँडेड वाला परफ्यूम पण हवंय. अरे घे, काय हवं ते घे, पण प्लीज माझं काम कर यार प्लीज. ओके डन, मी करते तुझं काम. थँक्यू सो मच, प्लीज लवकर काम कर. ओके चल. खूप अवघड ऍक्च्युली यार, करू नको ना. समिता, चहा मांडलाय ना, हा तुझा डबा. हा ठीक आहे, दे नंतर चहा थोड्या वेळाने, चालेल. टेक युअर टाइम. तसंही आता आपणच होत घरात. नाना नानी असले की त्यांना अगदी सगळं वेळेत लागतं. माझं असं काही नाहीये. त्यांचं पथ्याचं राहतं ना म्हणून. हो, पण तुम्ही करा ना मग. आम्ही कशाला त्या नियमाने चालायचं? बर, राधिका, मला जरा अजून ओट्स आणून दे ना. देते ना. हा. काय ग ईशा, काय काम आहे? मला ते शनाया ती पळाली. हा 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 मला गुप्ते भाऊंचा नंबर हवाय. हो का? हा. का? का हा हा कारण माझ्या सिंक मध्ये लिकेज आहे, पाणी गळतंय. समिधा, मला देशील का नंबर? माझ्याकडे नाहीये गुप्तेंचा नंबर. राधिकाकडे असेल. तुझ्याकडे आहे ना? देशील? आहे ना, देते. जाऊन का बाई खोकते? पाणी पाणी. राधिका, पाणी आण ना जरा. हो, हो, हो. देते, देते. आणते, नेमकं संपलं पाणी. काय करतेस ती? येईल ती आतमध्येच आहे. नंतर सांगते, थांब. इनबॉक्स यार. हो ओके, मेसेज डिलीट. मी देते.